नमस्कार. झाली का तुमची चहा पाणी? आमच्या आत्ताच झाली बघा चहा पाणी. आणि आज काय झालं माहिती का, गंमतच झाली. एक टाकीमध्ये पडली मांजर. आम्ही म्हणाले पाणी एवढं गडूळ कशामुळे यायला लागले. तर टाकीतच मांजर पडली, माहीतच नाही आम्हाला. ओरडायली म्हणून रात्रीच पडली बाई. एवढं आम्हाला वाटायला लागलं काय झालं की काय नाही की पाणीचं एवढं गडूळ काय यायला लागलं. मग दीदी आमची वरी गेली कपडे ओळ घालायला आणि मग तिने बॅलरमध्ये बघितलं. आम्हाला सगळ्याला काहीच कळलं ना, कुठून पाणी गडूळ यायला लागलंय आणि मांजरीचा आवाज कुठून यायला. टाकीचं तर झाकण लावलेलं होतं असं वाटायला आम्हाला. मग रात्री अचानक वारं सुटलं होतं, टाकीचं झाकण निघालं आणि त्याच्यामध्ये मांजर पडली गलतीनं. रात्रभर वरी होती मांजर, रात्रभर टाकीत मांजर. ओरडून तिचा घसा बसला. मग आत्ता कुठं ती मांजर बघितली, ती तिनं कपडे घालायला गेली की ओरडली जोरात. दीदी म्हणली पप्पा मांजर पडली मध्ये बॅलरमध्ये, पटकन तिला काढा. मग गेलं तर आम्ही सगळं पळत वरी, तर काय मध्ये मांजर होती बिचारी. सगळ्या रात लगे पाण्यामध्ये अशी डुबायली नसती आणि पोटामध्ये तिचे पिल्ले होते. त्याच्यामुळं तिला असं म्हणजे मध्ये काही तिला ही केली नाही, वरीच तर होऊन राहिली बघा. एवढी लेकराची काळजी घेत असते मुक जनावर सुद्धा. आणि आम्ही म्हणायला लागला रात्रभर मध्ये होती, कसं काय असं झालं, कसं काय. सकाळी 5 वाजता उठले होते मी, तर पाणी गडूळ येऊ लागलं. आणि आवाज तर यायला मांजरीचा, पण कुठून यायला तेच कळणं गेलंय ना. मग सगळे वरी गेलात, मांजरीला काढलं बाहेर. तिला पकडायलात, पण तिला वाटायला मला मारून टाकायला काय की, म्हणून हातालाच येईना ती. मग यानं काय केलं, जाळीचं असं काढायचं आणलं आणि त्यानं ती मांजरीला काढलं बिचारी. लगे उडी मारून गेली, घाबरून पळून गेली मांजर. आता कुठं गेली की बघावं लागेल. इतकी घाबरली ना ती, तिला वाटायला मला मारूनच टाकायले. ओरडून घस्सा बसला बिचारीचा घस्सा. दीदीनं बघितलं की जोरात ओरडली. दीदी म्हणली पप्पा मध्ये मांजर आहे. पूर्ण आता टाकीतलं पाणी पूर्ण उपसायला काढलं आम्ही, नळ सोडून दिले. चला मी दाखवते तुम्हाला. बघा आता टाक्या खाली वळत आपल्या इथं बाथरूममध्ये पाणी खाली सोडून गेले. आणि हो का इकडं इथं पण पाणी टॉयलेटमध्ये नळ सोडून टाकले आम्ही. आता काय करणार मग, त्याच्यामध्ये रात्रभर मांजर मध्ये होती, पाणी इथं गडूळ यायला लागले. मग आता टाक्या साफ करायच्या आणि पुन्हा मध्ये पाणी घ्यायचं हौदातलं. असं झालं बघा. आज तर ना जास्तीच काम झालेलं आहे आमचं मागं, सगळ्याच्याच मागं. आता टाकी पूर्ण खाल्या झाल्या, दोन्ही टाक्या खाली झाल्या की कोणीतरी छोट्या लेकराला मध्ये उतरावं लागन आणि स्वच्छ पुसून घ्यावं लागन टाक्या. किती झाल्या डबल कुटाना बघा ना. पण जाऊ द्या, आता टाकायचं होत्या डबल कुटाना, पण ते मांजरीचं जीव तर वाचलं ना. तिनं काय केलं, आता रोमध्ये जायचं ना टाकीमध्ये. हो, साफ करशील ना नीट. हो, आता याला पाठवणार आहे मी. आमच्या शेजारी राहते मुलगा, ते छोटा आहे, पटकन टाकीमध्ये जाईल. तपरी तू जातेस, तू नाही जाणार, मग यालाच पाठवते. टाकी एकदम स्वच्छ पुसून घ्यावं लागणार आहे बघ. खरंच होय, इथे धुतली असं छान धुते ना. बघ परी, बघ मांजर मिली असती तर आपली किती झालं असं. पोटात बाळ होतं म्हणून बरं झालं. लागतं तिने जीव घेतला. हो ना, खरंच की. तिचा बाळ होता म्हणून तिने जीव नाही दिला. हो, खरंच मिली असती. खरंच बघा, एवढीशे लेकराला कळायला लागले. कालच म्हणजे 2-3 दिवसच झाले पाणी येऊन. असं भरलेले टाके आहेत बघा. पण आता खाली करावं लागेल. काय करावं, अर्धा घंटा झालं बघा चालू येतं पाणी, अर्धा घंटा. जाऊ दे, आता काय करणार. आता टाके साफ करायचे आपल्याला, रिकामे झाले की पूर्ण काही ना काहीतरी काम. आणि भिवून ती मांजर बाहेर गेली. आता घरात पण येणं गेली, एवढी गेलं का. नवीन पाणी घ्यावं लागणार आता. हां, नवीन घ्यावं लागणार आता. ते 250-300 पर्यंत ना, 350 ते जे टँकर आहे. हां, ते तुमचा नंबर देऊ का. नाही, आहे ना त्यांचा ते नंबर आहे, टाकाचा नंबर आहे की त्यांचा. 250-300 पर्यंत आम्ही पण घेतले बरं. बरं पण हक्क संपलेलं. कधी घेतलं करून तुम्ही? कधी घेतलं पाणी? 11-12 दिवस आधी पाणी यायच्या आधी घेतलेलं. आता पाणी एकच घ्यावं लागणार आपल्याला, नाहीतर मग हौदातलं पाणी वरी टाकावं लागणार आहे. हाय, हौदात पण पाणी आहे आपलं. हां, तेव्हा हौद नाही साफ केलेलं आपण. हां हां, है ना.
नुसतं आता ती टाकी पुन्हा रिकामी झाले का स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता तुम्हाला दाखवून मी कसं यानं उतरलं मध्ये, कसं नाही, कसं साफ केल्यास. काय करणार आता, पूर्ण पाणी वापरायला जमना, तोंडात घ्यायला जमना, काय करणार आता. एवढं गढूळ पाणी यायला लागले ते. आणि ती तर बाहेरच गेली आता. बघू आता, भिवून गेलेली आहे ती, बाहेर येईनच आता मध्ये. आजच्यासाठी एवढं. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर परी. बाय. आणि ही इथली परी एक आमची एक. इकडे दे ग परीला. काल तुम्हाला परीला काही दाखवलं नाही, मी म्हणलं होतं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून. ए नीट घे तिला, नीट घे ना. आता हो काही परी आता उठलेली आहे बघा, म्हणून तुम्हाला इथं दाखवायला लागले. परीची आंघोळ राहिली हो का, पोट खायची परी. काय करावं ह्या परीला, काय नाही. ही पण परी आहे, ही पण आपली परी आहे. आता टाकी साफ करायची बरं का परी. बाय कर परी, बाय कर. आता आम्हाला काम आहे भरपूर, टाक्या ते साफ करायच्या. म्हणलं तुमची चहा पाणी झाली की नाही बघावं, स्वयंपाक पाणी. आणि एक व्हिडिओ करून बी टाकावं तुम्हाला की बघा आज काय झाले आमच्या इथं. डबल कुटाणा म्हणजे काम बी वाढलंय, पण बिचारीचा जीव बी वाचलाय, त्याच्यामध्ये चांगलं वाटलं. कुठे म्हणजे बसली घेऊन. चला मग आता बयानं मांजर दाखवली तुम्हाला, दिसायली का नाही काय माहित नाही, तर मग घेऊन आली म्हणायला थोडं ते मध्ये. बघू आता पुन्हा व्हिडिओ खूप मोठा होईन आपला. व्हिडिओ साफ ते टाकायचं करायचं म्हणलं आणि पुढचं जर दाखवायचं म्हणलं तर तिला बी. बाय बाय.